नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रात राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2,40,00,000 महिला हे महिला लाभार्थी आहे। आणि या महिला लाभार्थींच्या खात्यात आतापर्यंत 5 हप्ते वितरित करण्यात आले आहे। आणि ह्या 5 हप्त्याची किंमत म्हणजेच 7,500 रुपये प्रत्येकी महिलांच्या बँक खात्यात टाकण्यात आले आहे। पण मात्र आता यासमोर जे 40,00,000 महिला आहे, ह्या महिला लाभार्थी आता अपात्र करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। आणि जे हे 40,00,000 महिला आता अपात्र होणार आहे, ह्या महिला अपात्र होण्याचे जे कारण आहे ते सरकारने स्पष्ट सांगितले आहे। ते 5 कारण आता आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे पाहणार आहोत। तर कोणते कारण आहे की महिला ज्यांनी जे फॉर्म भरले ते आता अपात्र होणार आहे? तर चला मित्रांनो, तत्पूर्वी व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या। आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया। लाडकी बहीण योजनेमध्ये जे 40,00,000 महिला आता अपात्र होणार आहे, त्या अपात्र होण्याचे मुख्य कारण म्हणजेच त्यातील जो पहिला कारण आहे तो म्हणजेच ज्या महिलांना विधवा पेन्शन योजना व श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनांपैकी एकही योजनेचा पैसा मिळत असतील, म्हणजेच 1,500 रुपये त्यांना दरमहा मिळत असतील, आणि दरमहा पैसा मिळत असतानाही त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्हसुद्धा झाला आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले, पण मात्र आता यापुढे त्यांना एकही रुपया मिळणार नाही। कारण की सरकारने जे आहे त्यांचे जे अर्ज आहे छाननी केलेले आहे, आणि या छाननीमध्ये त्यांना श्रावण बाळ किंवा विधवा पेन्शन योजना ते पैसे मिळत आहे हे त्यांना सरकारनं आता कळले आहे। याच कारणामुळे या महिलांचे जे अर्ज आहे आता ते सरकार बाद करणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ज्या महिलांच्या घरातील कोणत्याही कुटुंबियांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, 4 चाकी वाहनमध्ये ट्रॅक्टरसुद्धा येते, ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टरसुद्धा असेल तर अशाही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे। तिसरा पॉईंट म्हणजेच ज्या महिलांच्या नावावर किंवा त्यांच्या पतीच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, अशाही महिलासुद्धा या योजनेचा आता लाभ घेऊ शकत नाही। अशा महिलेने जर फॉर्म भरला असेल आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले असतील, तरीही ह्या महिला आता या योजनेतून बाद होणार आहे आणि त्यांना पुढे चालून एकही रुपया या योजनेतून मिळणार नाही। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच 65 वर्षापेक्षा ज्या जास्त महिला आहे, अशाही महिलांनी या योजनेमध्ये फॉर्म भरले आहे आणि त्यांचे फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झाले आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले, पण मात्र आता याआधी या महिलांना एकही रुपया मिळणार नाही आणि त्यांना जे पैसे मिळाले होते तेही त्यांना वापस करावे लागेल, अशा प्रकारे सुद्धा सरकारने स्पष्ट केले आहे। आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ज्या महिलांच्या घरामध्ये कोणी सरकारी व्यक्ती म्हणजेच सरकारी नोकरीवर असेल, अशाही महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, हे स्पष्टपणे पहिलेच GR मध्ये सांगितलेलं आहे। तरीही मात्र महिलेने अर्ज केले आहे आणि योजनेचा लाभ अव्यतिरिक्तपणे घेतला आहे। तर यापुढे अशा जे सर्व महिला आहे त्यांनी जे GRचा फॉलो न केल्यामुळे ते अर्ज भरले, तरी अशा संपूर्ण महिला आता अपात्र होणार आहे, अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 40,00,000 ज्या बहिणी आहे हे अपात्र होणार आहे आणि अपात्र होण्याचे जे कारण आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मित्रांनो। तर व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो। चला, धन्यवाद।